नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MBET लर्निंगच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत MinGW कशा पद्धतीने डाउनलोड करायचा. ज्यावेळेस आपण C लँग्वेज शिकत असतो किंवा C प्रोग्रामिंग करत असतो त्यावेळेस आपण कंपायलर म्हणून MinGWचा उपयोग करत असतो. तर तुम्ही VS कोड अगोदर डाउनलोड केला असेलच. जर तुम्ही VS कोड डाउनलोड केला नसेल तर आपले YouTube व्हिडिओ आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. तर चला आता आपण पाहूया MinGW आहे तो कसा डाउनलोड करायचा. तर आपला जो हा व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये MinGW डाउनलोड करण्याची लिंक दिलेली आहे. तिथं लिंकवरती जावा, त्याच्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल आणि इथं सिम्पली म्हणायचं आहे तुम्ही डाउनलोड. MinGW डाउनलोडला लागेल. आता डाउनलोडमध्ये जायचं, जस्ट ओपन म्हणायचं आणि काय करायचं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. डाउनलोडमध्ये जाऊया. MinGW या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे, त्याच्यावरती डबल क्लिक करूया आणि रन प्रोग्राम म्हणायचं आणि इन्स्टॉल. आता याचा जो पाथ आहे तो कुठे आहे, C मध्ये आहे. तसाच आपल्याला पाथ ठेवायचा आहे आणि कंटिन्यू म्हणायचं आहे. कंटिन्यू म्हणायचं आहे. फाईल डाउनलोड होत आहेत. कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या सगळ्या फाईल आहेत त्या आपल्या मॅन्युअली मार्क करायच्या आहेत. म्हणजे काय करायचं, मार्क या ठिकाणी क्लिक करायचं, मार्क फॉर इन्स्टॉलेशन. मार्क फॉर इन्स्टॉलेशन मॅन्युअली अशा पद्धतीने प्रत्येक फाईल आहे ते मार्क फॉर इन्स्टॉलेशन आपण करून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर आपण जायचं आहे इन्स्टॉलेशन. इन्स्टॉलेशनमध्ये जाऊन म्हणायचं ॲप्लाय चेंजेस. या ठिकाणी ॲप्लाय म्हणायचं. आता डाउनलोड होतोय. MinGW डाउनलोड व्हायला लागलेला आहे. थोडासा या प्रोसेसला वेळ लागेल, वेट करायचा आहे. आता या ठिकाणी एक डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे, तिथे ते सिलेक्ट करायचं, क्लोज डायलॉग बॉक्स ॲटोमॅटिकली. ज्यावेळेस हे डाउनलोडिंग कंप्लीट होईल त्यावेळेस ॲटोमॅटिकली जो डायलॉग बॉक्स आहे तो क्लोज होईल. आता या ठिकाणी डायलॉग बॉक्स क्लोज झालेला आहे. आता आपण सर्चमध्ये जाऊया आणि एकदा CMD चेक करूया. CMDमध्ये आता या ठिकाणी G++ टाईप करूया, G++ आणि एंटर. बघा या ठिकाणी G++ इज नॉट रिकॉग्नाइज अशा पद्धतीने आलेला आहे. म्हणजे आत्ता काय आहे, आपल्यामध्ये MinGW डाउनलोड झालेला नाही आपल्या सिस्टममध्ये. आता आपण एक क्लोज करूया आणि MinGWचा पाथ देऊन MinGW VS कोडवरती डाउनलोड करूया. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला जायचं आहे माय कॉम्प्युटरमध्ये. हे मिनिमाइज करतो मी आणि आपण जाऊया माय कॉम्प्युटर. त्याच्यानंतर C मध्ये जायचं. C मध्ये गेल्यानंतर MinGW मध्ये बिन. आता काय करायचं आहे, बिनमध्ये हा जो वरचा डिरेक्टरीचा पाथ आहे त्याच्यावरती क्लिक करून तो कॉपी करून घ्यायचा. डिरेक्टरीचा पाथ जो आहे इथे Ctrl+C कॉपी करायचा. आता क्लोज करायचं, हे विंडो आपण क्लोज करूया. पुन्हा माय कॉम्प्युटरमध्ये जायचं. आता या ठिकाणी काय करायचं, राईट क्लिक करायचं आणि प्रॉपर्टीजमध्ये जायचं. प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर ॲडव्हान्स सेटिंग म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. ॲडव्हान्स सेटिंग. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल व्हॅरिएबल खाली एन्व्हायरमेंटल व्हॅरिएबलचा ऑप्शन दिसतोय, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल व्हॅरिएबल पाथवरती क्लिक करायचं, एडिट म्हणायचं आणि काय करायचं, न्यू म्हणायचं आणि या ठिकाणी काय करायचं, जे आपण कॉपी केलेला होता तो पाथ पेस्ट करायचा. खाली ओके म्हणायचं. ओके, विंडो क्लोज करायची. आता या ठिकाणी बघा
मिंजी डब्ल्यू आहे तो डाउनलोड झालेला आहे. आता पुन्हा आपण CMD वरती जाऊया, CMD, आणि पुन्हा टाईप करूया G++, एंटर. या ठिकाणी बघा फॅटल एरर नो इनपुट फाईल, फॅटल एरर नो इनपुट फाईल असं तुमचं आउटपुट आल्यानंतर काय आहे याचा अर्थ कंपायलेशन टर्मिनेटेड, म्हणजे तुमचं काय झालेलं आहे, कंपायलेशन मिंजी डब्ल्यू आहे तो डाउनलोड झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण VS कोडसाठी ज्यावेळेस सी प्रोग्राम करत असतो, प्रोग्रॅमिंग आपण करत असतो, VS कोडसाठी काही महत्त्वाची एक्सटेन्शन आहेत सी प्रोग्रॅमिंग करताना. तर आता आपण काय करूया, VS कोड ओपन करूया आणि त्या ठिकाणी 2 एक्सटेन्शन आहेत, ती 2 एक्सटेन्शन आपण डाउनलोड करायची आहेत. तर एक्सटेन्शनमध्ये जाऊया. पहिलं जे एक्सटेन्शन आहे ते आहे C/C++. या ठिकाणी आलेलं आहे 1 नंबरला बघा, हां तिथे क्लिक करायचं आहे एक्सटेन्शन, आणि हे मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे त्यामुळे ते डाउनलोड दाखवतंय, तुम्ही ते इन्स्टॉल करायचं आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं एक्सटेन्शन आहे ते आहे कोड रनर. कोड रनर, आता कोड रनर आहे ते कोड रनर सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे. या ठिकाणी आलेलं आहे बघा, मी ऑलरेडी कोड रनर इन्स्टॉल केलेला आहे त्याच्यामुळे इथे डिसेबल हा ऑप्शन दाखवतोय. तर तुम्ही काय करायचं आहे, कोड रनर इन्स्टॉल करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने सी प्रोग्रॅमिंगसाठी आपल्या सिस्टमचा सेटअप पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.